मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। सत्यशोधक दिंडीतून दिला समानतेचा संदेश। महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ ठाण्यात सत्यशोधक दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। या दिंडीत खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदार हरिभाऊ राठोड, ऋता आव्हाड, सुहास देसाई, जितेंद्र कुमार इंदिसे, केदार दिघे, डॉक्टर आनंद तेलतुंबडे, उर्मिला पवार, अर्जुन डांगळे, महेश केळुसकर, सुधाकर यादव, M.A. पाटील, डॉक्टर संजय गोपाळ, अतुल गोरे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते। त्याताई पवारांच्या प्रयत्नातून हे अतिशय उत्तम कार्यक्रम दिंडी त्यांनी काढली आहे। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत। खरं तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले या दाम्पत्याच्या आशीर्वादाने आज आम्ही महिलांच्या सगळ्या शिकलेला आहोत। आम्हाला छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा वैचारिक वारसा घेऊन आम्ही सगळेच काम करायचा प्रयत्न करत असतो। आणि आज समाजात या दिंडीची, या समानतेची, या सगळ्या विचाराची खूप मोठी गरज आहे। आणि मी ज्या कुटुंबातून येते तिथे माझे आजी आजोबा शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवार त्यांची सगळ्या आमच्यावर जे संस्कार झाले ते या सत्यशोधक समाजाचे आहे, विचार आहे। त्याच्यामुळे मला आनंद वाटतोय आणि मी प्रज्ञाताईंचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हा उपक्रम केला आणि आम्हाला सगळ्यांना याच्यात सहभागी होण्यासाठी बोलवलं। महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस 2023 मध्ये 150 वर्ष पूर्ण होत आहेत। 28 नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिन होता। सत्यशोधक दिंडी काढण्यात आली। ठाणे शहर व जिल्ह्यात तसेच मुंबई आणि नवी मुंबईतील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, महिला व कामगार संघटनांच्या वतीने डॉक्टर प्रज्ञा पवार, जगदीश खैरालिया, वंदना शिंदे, मुक्ता श्रीवास्तव, निर्मला पवार, संजय भालेराव आदींनी पुढाकार घेऊन सत्यशोधक विचार संवर्धन समिती ठाणे स्थापन करून भगवती मैदान, विष्णुनगर नौपाडा ते कॉम्रेड गोदूताई परुळेकर उद्यान, गणेशवाडी, ठाणे महानगरपालिकेजवळ अशी दिंडी काढण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। खऱ्या 40 लाखांच्या नोटांबद्दल खोट्या 1,60,00,000 रुपये देण्याचा बनाव करणाऱ्या आरोपींना अटक। ठाणे खंडणी विरोधी पथकाने सुरेंद्र पाटील या इसमाला 2 पिस्तूल आणि 7 जिवंत काडतूस व मर्सिडीजसह अटक केली होती। त्याच्याकडे चौकशी केली असता काही लोक त्याला बनावट नोटा तयार करून देणार होते। बनावट नोटा बनवून देणाऱ्यांनी सुरेंद्र पाटील यांना 40 लाख रुपयांच्या बदल्यात 1,60,00,000 रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखविले होते। त्याप्रमाणे सुरेंद्र पाटील 40 लाख घेऊन मुरबाड येथील फार्म हाऊसवर गेले होते। काही गडबड झाल्यास फायरिंग करण्यासाठी पाटील यांनी स्वतःकडे 2 विना परवानाधारक पिस्तूल ठेवले होते। त्यावेळी नोटा बनवून देणाऱ्यांचे 5 साथीदार तेथे आले व स्वतः पोलीस असल्याचे सांगून व पोलिसांची रेड पडल्याचे भासवून
त्यांच्याकडील 40 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन सर्वजण पळून गेले। या गुन्ह्याच्या संदर्भात पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे, शुभम कापडनीस, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे, कल्याण ढोकणे, संजय बाबर व पथक यांनी पोलीस तपास करून भिवंडी वाडा परिसरातून त्याच दिवशी 4 आरोपींना अटक केली। याच्यामध्ये जो काही त्याला पैसे देण्याचा आणि ऑफर करण्यात आली होती ते त्याचं डोंबिवलीमधलं ऑफिस असल्यामुळे त्याला आपण मानपाडामध्ये एक आर्म्स ॲक्ट खाली त्याच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्याकडे 2 पिस्टल मिळाली। मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ॲक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसाच याच्यामध्ये ह्याला जे चिटिंग करण्यात आलं याच्या अनुषंगानं दुसरा गुन्हा मानपाडामध्ये आपण रजिस्टर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण 4 आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि त्या 40 लाख रुपये जे त्याच्याकडून घेण्यात आलेले होते चिटिंग करून त्याच्यामधले जवळजवळ 14 लाख रुपये आपण हस्तगत केलेले आहेत खंडणी विरोधी पथकानं आणि अजूनही 4 आरोपी त्याच्यामध्ये पसार आहेत ते आपण अरेस्ट केल्यानंतर बाकीचा जो मुद्देमाल याच्यामध्ये जवळजवळ राहिलेल्या 40 लाख रक्कम आहे 40 लाख रकमेपैकी बाकीची रक्कम ही आपण त्याच्यामध्ये हस्तगत करू। स्वप्नील जाधव, आदेश मोतीराम भोईर, सचिन जाधव, अक्षय गायकवाड अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून 14,35,000 रुपये रोख रक्कम हस्तगत केली। यातील 4 आरोपी अजून फरार असून पोलीस त्यांचा तपास करीत आहेत। तर आरोपी सुरेंद्र पाटील याच्याकडून मॅगझिन असणारे देशी बनावटीचे 2 पिस्तूल व 7 जिवंत काडतुसे व सुरेंद्र पाटील यांची मर्सिडीज जप्त करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये। उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा। 1800-223-466 आणि 1800-266-3466। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या संस्कारानुसार जनतेचे भले करण्यासाठी
सातत्याने प्रयत्न करीत राहणार. सर्व धर्म समभाव हा भाव मनात ठेवून समाजातील प्रत्येक गरजूला न्याय मिळवून देणे हीच धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांची कार्यपद्धती होती. त्यांचेच आम्हीही अनुकरण करीत आहोत. दिघे साहेबांनी दिलेल्या संस्कारानुसार आपल्या हातून जनतेचे भले होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. धर्मवीर 2 या चित्रपटाच्या मुहूर्त शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री दादा भुसे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, निर्माता मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे, मुख्य कलाकार प्रसाद ओक, झी24चे मंगेश कुलकर्णी, धर्मवीर 2 चित्रपटाची निर्मिती टीम व कलाकार उपस्थित होते. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वप्रथम धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांचे संपूर्ण जीवन जगासमोर आणणाऱ्या धर्मवीर 1 व 2 चे सर्व कलाकार, निर्माता, दिग्दर्शक, तांत्रिक सदस्य अशा सर्व टीमचे अभिनंदन केले. ते म्हणाले, धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांनी समाजातल्या सर्व स्तरातील घटकांचे कल्याण केले. ते सर्वांसाठी जगले. गोरगरिबांसाठी स्वतःचे आयुष्य झोकून दिले. त्यांच्या संस्कारावर व शिकवणीवर आपले शासन काम करीत आहे. गेल्या वर्षभरात शासनाने घेतलेले निर्णय लोकाभिमुख आहेत. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात अद्ययावत कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले असून या माध्यमातून अनेक गरजूंना काम मिळणार आहे. समृद्धी महामार्ग अपघातमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळण्याच्या उद्देशाने शासन आपल्या दारी हा उपक्रम राज्यात यशस्वीपणे राबविला. आजपर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून 1,80,00,000 लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. कोणतीही भूमिका साकारताना सर्वस्व अर्पण केल्यावरच यश मिळते. त्याप्रमाणे हे शासन सदैव गोरगरीब जनतेच्या कल्याणाचा विचार करीत आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सर्वांचे धन्यवाद मानले. पार्ट 2 चा शुभारंभ झालेला आहे. धर्मवीर पार्ट 1 जो आहे आपण सगळ्यांनी पाहिला. संपूर्ण देशभरात नाही जगभरामध्ये दिघे साहेबांच्या जीवनावरचा हा चित्रपट. दिघे साहेब कसे जगले, कसे वागले, त्यांचं पूर्ण जीवन कसं होतं या पहिल्या धर्मवीर पार्ट 1 मध्ये तेवढं मावू शकत नाही. आणि मला वाटतं हा पार्ट 2 आहे त्याच्यात किती दाखवता येतंय ते दाखवलं जाईल. आणि हा देखील धर्मवीर पार्ट 2 जो आहे हा पुढचा जो काही त्यांचा कालखंड आहे याचा सर्व जीवन प्रवास जो आहे त्यांचं आयुष्य, त्यांची कीर्ती, त्यांचं कार्य, त्यांची कार्यपद्धती या धर्मवीर पार्ट 2 मधून लोकांसमोर येईल. आणि लोकांना आनंद दिघे साहेब काय हे पहिल्या पार्टमधून काही प्रमाणामध्ये कळलं. आता या दुसऱ्या पार्टमधून आणखी पुढचा भाग त्यांना. सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आणि धर्मवीर स्वर्गीय दिघे साहेबांचे लोकसेवेचे कार्य या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांनी आवर्जून पाहावे असे आवाहनही केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व त्यानंतर त्यांच्या हस्ते मुहूर्ताची पूजा संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने निर्माता मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी प्रस्तावना करताना चित्रपटाची पार्श्वभूमी सांगितली. या प्रसंगी धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांची भूमिका साकारलेल्या प्रसाद ओक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.